लोहगावमध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीला दुचाकीवर बसवून पळविण्याचा प्रयत्न झाला. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय. तसेच कायदा हातात घेऊन संबंधित तरुणाची मारहाण करणाऱ्या 5 ते 6 अज्ञात व्यक्तींवरही स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 1 मार्च रोजी पहाटे पवार वस्ती भागात घडली. 4 वर्षे 9 महिन्याची चिमुरडी घरासमोर खेळत असताना एका अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून तेथे आला. त्याने मुलीचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कुटुंबातील एका महिलेने हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. आवाज ऐकून मुलीची आई तत्काळ बाहेर धावली. संशयित मुलाला घेऊन हरणतळे वस्तीच्या दिशेने सुमारे 200 मीटर पर्यंत गेला. मात्र नातेवाईक आणि स्थानिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. चिमुरडीची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त जमावातील 5 ते 6 अज्ञातांनी संशयितांना मारहाण केली आणि मारहाणीत त्याच्या डोक्याला आणि शरीरावर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.